लोहगड हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट। 4 महिन्यांपूर्वीच आरोपी सिया आणि चेतननं गुपचूप लग्न उरकलं होतं। व्हॉट्सअप चॅटमध्ये धक्कादायक माहिती समोर। दोघेही सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत। कल्याण डोंबिवली मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंकडून मारहाण, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत धमकावल्याचा प्रकार। संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी। डान्सबारवर नियंत्रणासाठी राज्य सरकारचे महत्त्वाचं पाऊल। डान्सबार विरोधी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत सादर। आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत बारमधील ऑर्केस्ट्रांना परवानगी। आता हे सादरीकरण डान्सबार विरोधी कायद्याच्या कक्षेत आणणार। ऑर्केस्ट्राच्या आड चालणाऱ्या डान्सबार्सना चाप बसणार। कोल्हापूर खंडपीठानं सांगली जिल्हा बँक नोकर भरतीवरील स्थगिती उठवली। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का। सांगली जिल्हा बँकेत 444 पदांची भरती होणार। चेंबूर झाड दुर्घटना आणि साकीनाका मॅनहोल प्रकरणातील निलंबित अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांचं आंदोलन। निलंबन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालात लाडकी बहीण योजनेचा विशेष उल्लेख। महिलांची बचत आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारल्याची माहिती। पुणे महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना रविवारपर्यंत सुट्टी। वारकऱ्यांसाठी शाळांमध्ये राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था, पाणी कपातही रद्द। पूरजन्य परिस्थितीमुळे पुणे पालिकेचा मोठा निर्णय। पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 9 आणि 10 जुलै रोजी मांस आणि मद्य विक्री बंद ठेवण्याची मागणी। संघर्ष सेनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वारकरी परंपरेचा सन्मान राखण्याचं आवाहन केलं। देहूतून संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। टाळ मृदुंगाचा गजर आणि फुगड्यांच्या फेऱ्यात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला। विठू नामाच्या गजरात पैठण संगे देहू नगरी दुमदुमली।